सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पाण्याची फार टंचाई आहे, वेळेवर कधी पाणी येत नाही आणि उन्हाळ्यात अजून खूप लांब आहे। हा सगळ्यात सकल भाग असून सुद्धा असं पण नाही की तिथं चढ आहे किंवा पाणी जायला काय अडचण आहे। एवढा उतार असून पण तिथं पाणी मिळत नाही। 5 मिनिटं पाणी येतं, याच्यावर पाणी पण मिळत नाही आणि कुटुंबाचं असं हाल होत आहे तिथं की प्रचंड म्हणजे पाणी 2-2 दिवस साठवून प्यावं लागतंय, ते पण साठवण्यापुरतं पण येत नाही पाणी आता प्रॉब्लेम काय मला सांगू, आपला भाग जर बघितला, आपल्या भागाचं म्हणजे लाईफस्टाईल जर बघितली, आता आपण ग्रामपंचायत लेवलला वॉटर सप्लाय करतो, ते जर आपले बिल वगैरे आपण चेक केली तर प्रत्येक पर कॅपिटल प्रत्येक माणूस 200 लिटर पेक्षा जास्त यूज करतो पाणी। तर आता यामध्ये काय करावं लागेल, जलस्वराजमध्ये तर स्कीम घेतलीच नव्हती आपण, आता प्रपोज केली आपण जल मिशन मध्ये प्रपोज केलेली आहे। जल मिशन मध्ये प्रपोज काय केलेली आपण, जी स्कीम आता बनवली ती 25 लाखाची बनवलेली, ठीक आहे, म्हणजे त्यांनी खूप म्हणजे थोड्या याच्यात बनवलेली स्कीम ती। तर आता आपण काय करतो माहिती का, ती स्कीम रिवाइज करतोय, ती स्कीम रिवाइज करून ती जवळपास एक 10.5 कोटीची स्कीम बनवतोय आपण। अगोदरची एलपीडी बनवली 5 कोटीच्या वर गेली, त्यामुळे एमजीपीडी वर्क केली त्यामुळे। तर आता ते झाल्यानंतर सॉर्ट आउट होईल सगळं, प्लस आता जो आपला मराठा कॉलेजचा जो ESR आहे तो क्लिअर झाल्यानंतर थोडा आपला जो आता म्हणजे अल्टरनेटिव्ह पाणी येते तो एका दिवसावर वगैरे येईल आपलं, म्हणजे प्रत्येक दिवसाला पाणी येईल। गेले 1-2 वर्ष आम्ही ते ऐकत आलो, पण ह्या डेव्हलपमेंट कायच होत नाही। पहिली गोष्ट आता तुम्ही 200 लिटर पाणी पर कुटुंब म्हणताय, आता प्रत्येक कुटुंबात हे कमीत कमी 20 वर्ष झाले इथं रहिवासी आहेत, स्थानिक आहेत तिथं। आता प्रत्येकाची मुलं मोठी झालीत, कोणाची लग्न झालीत मुलांची, त्यामुळे या 2 कुटुंबाची 4 कुटुंब झालेत एका घरामध्ये, असं म्हणजे लोकसंख्या वाढली ना घरात, मेंबरशिप। येस खरंच आहे, येस ओके। येस सर, ESR घेतोय प्लस WTP म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र घेतोय। कुठं संभाजीनगर सेपरेट काय इकडे नाही सेपरेट नाही, आपलं कसं माहिती 6 झोन जे आहेत ना त्यासाठी एकच आपण फक्त कॅपॅसिटी वाढवतोय। ओके, तर ते होऊ जाईल, असं काय प्रॉब्लेम नाही। अजून काय माहिती आहे, सगळी सिस्टीम होण्यासाठी आता एकदा शाहूनगर कमिशन झाल्यानंतर आपला जो प्रॉब्लेम आहे की बाबा सकाळी 4 वाजता पाणी येतं, तर रोटेशन आपण चेंज करू। पहिली गोष्ट तो आता ESR कमिशन करतोय आपण, ESR कमिशन झाल्यानंतर प्रॉपर शेड्यूलिंग आपण करून जे काय आहे ते आता 2 तास पाणी येते ते 4 तास पाणी येईल आपल्याला। ग्रामपंचायतीने प्रपोज करायला पाहिजे ना, रिक्वायरमेंट कोणाची असते, ग्रामपंचायत अधिकाऱ्याची रिक्वायरमेंट थोडी असते, रिक्वायरमेंट कोणाची असते, ग्रामपंचायतीची असते, त्यांनी आतापर्यंत कधी लिहून दिलेलंच नाही ना। ग्रामपंचायतीने आपल्याला प्रपोजल दिलं नाही साहेब, सेपरेट ते कसं माहितीये का, एक बंद करत कसं आहे, इलिगल कनेक्शनचा ड्राईव्ह आम्ही घेतलेले आहे ऑलरेडी। आता 1-2 महिन्यामध्ये हे बाकीच्या गोष्टी जे KYC किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते करून घेईल आम्ही सगळं, आणि जे इलिगल कनेक्शन ते 2 महिन्यामध्ये आम्ही क्लिअर करतोय सर। सर्वसाधारण विषय सांगतो, एका दिवसात जोडलं जातं आणि काही रक्कम घेतली जाते ब्लॅकमध्ये, त्याची पावती पण दिली जात नाही, ब्लॅकमध्ये अमाऊंट घेतली जाते आणि त्याला कनेक्शन दुसऱ्या दिवशी म्हणलं तरी जोडतात, परंतु प्राधिकरण ऑफिस आपल्याला नाकारतं कनेक्शन, परंतु ब्लॅकमध्ये लगेच कनेक्शन मिळलं जातं। असा भोंगा कारभार चाललाय असं म्हणता येते का याला? नाही, कारण यामध्ये काय केलं, ड्राईव्ह घेतलं, KYCचा ड्राईव्ह घेतलेला। KYC म्हणजे काय, तुमचं जर नळ कनेक्शन असेल तर तुम्ही इथे येऊन ऑफिसला येऊन तुमची माहिती सादर करावी। तर त्यामध्ये काय माहिती का, जवळपास 350 कनेक्शन आम्हाला फ्रॉड सापडले। नाही 350 सर, आणि ह्यामध्ये ऐका ना, तेच आहे। ओके सर, थँक्यू। सर्व रहिवासी असून सध्या आम्ही इथं कार्यकारी अभियंता यांना भेटतोय। आमच्या काही पाण्याच्या अडचणी ज्या होत्या त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत। त्यांनी 3 महिन्याचं आम्हाला 3 महिन्यात सगळी पाणी व्यवस्था व्यवस्थित सुरू करू अशा पद्धतीचं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही सर्व नागरिक आत्ता बाहेर आलेलो आहोत ऑफिसच्या
आणि यानंतर समजा 3 महिन्यात जर नाही झालं आम्हाला सुरळीत पाणी व्यवस्था, तर पुन्हा एकदा आम्ही अशाच पद्धतीनं आमच्या महिलासहित आम्ही इथं येण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सर्व संभाजीनगरमधील रहिवासी जीवन प्राधिकरण ऑफिस सातारा येथे एक्झिक्युटिव्ह अभियंता श्री वाघमारे साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही एक निवेदन दिलं आहे की संभाजीनगरमध्ये खूप पाणी टंचाई होत आहे, तरी तुरंत त्याच्यावर कारवाई करून उपाययोजना करावी. कारण उन्हाळा अजून खूप लांब आहे. उन्हाळ्याच्या आधी जर ही अशी पाणी टंचाई होत असेल तर नागरिकांनी जगायचं कसं हा प्रश्न आम्हाला उपस्थित झाला आहे. तर त्यांनी 3 महिन्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू आणि पाण्याची व्यवस्थित व सुरळीत नियमितपणे व्यवस्था करू. जर 3 महिन्यात जर त्यांनी आश्वासन दिलेलं नाही पाहिलं तर आम्ही सर्व महिलांसकट इथं हंडा मोर्चा काढू, एवढं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. 3 महिन्याच्या होणाऱ्या गैरसोयीला आम्ही प्रशासनाला एकतर प्रखरपणे जाब विचारणार आहोत, अन्यथा रस्त्यावर उतरून आम्ही त्यांना फिरून देणार नाही सगळ्या विभागामध्ये आणि त्यांच्यावर कडक असे आंदोलनामध्ये आम्ही उत्तर देऊ.